आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आजचे पत्र हे राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या पत्रात अशा काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे ज्या प्रत्येक संबंधित कार्यालयाने आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. 30 सप्टेंबरपूर्वी नेमके कोणते काम करायचे आहे? ओपनिंग बॅलन्स म्हणजे नेमकं काय आहे? ते अद्ययावत झाले नाही तर GPF स्लिप तयार होण्यास अडचणी येऊ शकतात का? कोणत्या कर्मचाऱ्यांवर या पत्राचा परिणाम होणार आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अधिकृत पत्रात नेमके काय नमूद केले आहे? या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि सोप्या भाषेत उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे कोणतीही माहिती आपण चुकवू नये म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर आपण शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी किंवा वेतन व भविष्य निर्वाह निधीशी संबंधित काम पाहत असाल तर हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठीच उपयोगाचा ठरणार आहे. तर चला मग वेळ न दवडता शिक्षण संचालनालयाच्या या अधिकृत पत्रातील प्रत्येक मुद्दा समजून घेऊया आणि जाणून घेऊया 30 सप्टेंबरपूर्वी नेमकं काय करणे आवश्यक आहे. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक व्हिडिओ जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा आणि या व्हिडिओला एक लाईक निश्चित द्या अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. शिक्षण संचालनालयाचं हे 8/7/2026 पत्र आहे. हे पत्र प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी आणि अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना पाठविण्यात आलेलं आहे. पत्राचा विषय आहे भविष्य निर्वाह निधी अभिलेखे अद्ययावत करून भविष्य निर्वाह निधी लेखाचिठ्ठी शालार्थ प्रणालीमार्फत तयार करून वितरित करण्याबाबत आणि त्या अनुषंगाने महत्त्वाचा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. संदर्भांकित दिनांक आहे 13/6/2025. उपरोक्त विषयान्वये भविष्य निर्वाह निधी लेखाचिठ्ठी शालार्थ प्रणालीमार्फत तयार करून वाटप करण्याबाबत संदर्भीय पत्रान्वये कळविण्यात आले होते. तथापि एकूण 1,78,498 भविष्य निर्वाह निधी पात्र कर्मचाऱ्यांपैकी 79,849 कर्मचाऱ्यांचे शालार्थ ओपनिंग बॅलन्स शालार्थ प्रणालीवर अद्ययावत करण्यात आलेले असून उर्वरित 98,645 कर्मचाऱ्यांचे ओपनिंग बॅलन्स शालार्थ प्रणालीवर अद्ययावत करणे प्रलंबित आहे. याबाबतचा वेतन पथक निहाय तपशील सोबत जोडला आहे. या संदर्भात पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे. दिनांक 1/4/2021 रोजीचा ओपनिंग बॅलन्स शालार्थ प्रणालीवर नोंद करणे आवश्यक आहे. तदनंतर ऑफलाईन पद्धतीने देण्यात आलेला परतावा, नापरतावा व अंतिम अदयागी याची नोंद प्रणालीवर करणे आवश्यक आहे. याकरिता कालबद्ध नियोजन करून दिनांक 30/9/2026 पर्यंत आपल्या जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी संबंधित हिशोब शालार्थ प्रणालीवर अद्ययावत करण्यात यावा. उपरोक्त कार्यवाही करतेवेळी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी तसेच सन 2026-27 व सन 2027-28 मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी हिशोब प्राधान्याने अद्ययावत करावेत. उपरोक्तप्रमाणे संबंधित शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक व अधीक्षक वेतन पथक प्राथमिक, माध्यमिक यांनी दिनांक 1/10/2026 नंतर GPF परतावा, नापरतावा, अंतिम अदायगी तसेच नियमित व परतावा वजावट याबाबतची कार्यवाही शालार्थ प्रणालीमार्फत कार्यान्वित होईल याची दक्षता घेण्यात यावी. तदनंतर भविष्य निर्वाह निधी संदर्भातील कोणतीही कार्यवाही ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी असे माननीय शिक्षण संचालक प्राथमिक
आणि माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. दिनांक 13/7/2026 हे पत्र आहे. आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा की आपल्या जिल्ह्यातल्या GPFच्या पावत्यांचं वितरण झालेलं आहे का. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा. हा व्हिडिओ आपण ऐकल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.